मोराणे येथे मतिमंद महिलेवर नराधमाने केला लैंगिक अत्याचार. धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. केंद्र शासन पुरस्कृत योजनांची विकास कामे गती देऊन पूर्ण करा. दिशा समितीच्या बैठकीत खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या सूचना. निस्पृह आणि निर्भीड पत्रकारिता पुरस्कार प्राप्त संपादक मनोज गर्दे यांचा पत्रकार भवनात झाला जंगी सत्कार. आणि धुळे तालुक्यातील गोंदूर येथील सेवानिवृत्त जवान प्रमोद रमेश पाटील यांचा व्यायाम करताना मृत्यू. मतिमंद असल्याचा गैरफायदा घेत 40 वर्षीय महिलेवर घरासमोरीलच एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला. मोराणे तालुका धुळे येथे ही घटना घडली असून या घटनेने ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहेत. संशयिताविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मोराणे येथील हिराजी नगरात 65 वर्षीय वृद्धेचं 40 वर्षीय मुलीसोबत वास्तव्य आहे. मुलगी 20 वर्षांपासून अचानक मतिमंद असून तिच्यावर अधूनमधून औषधोपचार सुरू असतात. मोठा मुलगा घराशेजारीच त्याच्या कुटुंबासह विभक्त राहतो. 3 जानेवारी रोजी रात्री नेहमीप्रमाणे वृद्धा जेवण करून घरात झोपण्याच्या तयारीत होती. मतिमंद मुलगी घराच्या धाब्यावर गेली होती तेव्हा वृद्धेला अचानक धाब्यावरून खडखडल्यासारखा आवाज आला. मुलगी पडली की काय असं वाटल्याने वृद्धा भीतीनं धाब्यावर गेली. तेथे सोमनाथ धुडकू पारधी वय 50 हा नराधम मतिमंद महिलेवर लैंगिक अत्याचार करीत असल्याचं दिसलं. वृद्धेने धाब्यावर पडलेली काठी घेत त्याच्या पाठीवर मारली तेव्हा सोमनाथ पॅन्ट घालून तेथून पसार झाला. अत्याचाराच्या प्रकाराने मुलगीही रडत होती. तिला घरात आणलं परंतु मुलगी मतिमंद असल्याने तिला तिच्यासोबत झालेला प्रकार सांगता आला नाही. त्यानंतर वृद्धेने मुलीसोबत घडलेला प्रकार मुलाला सांगितला परंतु घडलेल्या प्रकारामुळे वृद्धेसह त्यांच्या मुलाची तब्येत बिघडली. त्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी ते येऊ शकले नाहीत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या बुद्धप्रिया पगारे यांनी पीडिता आणि तिच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तब्येत बरी झाल्याने बुद्धप्रिया पगारे यांच्या सहकार्याने वृद्धा पीडित मुलींसह धुळे तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाले. घडलेल्या प्रकाराविषयी फिर्याद दिल्यानंतर संशयित सोमनाथ पारधी याच्याविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे जिल्ह्यात केंद्र सरकार पुरस्कृत विविध योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांना गती देत विकासात्मक कामे लवकरात लवकर पूर्ण करावी अशा सूचना दिशा समिती अध्यक्षा तथा खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी दिल्या. जिल्हा विकास व सहनियंत्रण समिती अर्थात दिशा समितीची बैठक जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी संपन्न झाली. यावेळी डॉक्टर बच्छाव बोलत होत्या. बैठकीला नंदुरबारचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, दिशा समितीचे सदस्य मनोज पावरा, शांताराम कुवर आदी उपस्थित होते. खासदार डॉक्टर शोभा बच्छाव म्हणाल्या की जिल्ह्यात केंद्र सरकार पुरस्कृत योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरी, रोपवाटिका, पाणंद रस्ते इत्यादी कामे करावीत. महिला बचत गटांना प्रोत्साहन मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत बचत गटांचे मेळावे घेण्यात यावे. महापालिकेने बचत गटांना गाळे उपलब्ध करून द्यावेत. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांची अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावीत. आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. मनमाड धुळे इंदोर रेल्वेमार्ग प्रस्तावित बोरवीर धुळे ते नरडाणा रेल्वेमार्गाचं काम सुरू आहे. त्यासाठी जमिनी संपादित करण्यात आलेल्या जमीनधारकांना भूसंपादन अधिनियमानुसार मोबदला अदा करण्यात यावा. जिल्ह्यात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत मेळावे घेण्यात यावेत. कृषी, पशुसंवर्धन, आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची प्रचार व प्रसिद्धी करावी. महापालिकेने अमृत 2.0 अंतर्गत कामे पूर्ण करण्यासाठी निधीची मागणी करावी. पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करावा. दूध संकलनासाठी नवीन प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर करावा. शहरी व ग्रामीण भागात नवीन अंगणवाडीच्या इमारती बांधण्यात याव्यात. धुळे येथे नवीन कॅन्सर हॉस्पिटलसाठी नवीन जागेची पाहणी करून अंदाजपत्रक सादर करावं. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतींची तातडीनं दुरुस्ती तसेच नवीन शाळा इमारती खोल्यांची बांधकामे करण्यात यावीत. शिंदखेडा शहरात 132 kV नवीन सबस्टेशनसाठी
प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी केंद्र सरकार पुरस्कृत योजनांसह दूरसंचार, महामार्ग, रेल्वे, खनिकर्म यासारख्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. त्यांची माहिती प्लस जे पण इम्पॉर्टंट कुठे कुठे काम केले आहे ते सर्व डिटेल माहिती हे अपूर्ण आहे. याच्यावर असं काय चर्चा करून नाही. माहिती पण अपूर्ण आहे आणि ते तुम्ही 100% पूर्ण झाला असं म्हटलेलं आहे आणि ते 100% पूर्ण झालेलं नाही. ही अशी कशी माहिती दिली? FSTCचं आहे मॅडम. FSTCची ठेकेदाराच्या संदर्भात कोणी चुकीचं काम केलेलं आहे त्या संदर्भात पण अशा ठेकेदारांना पण प्रॅक्टिसमध्ये टाकून त्यांना पुन्हा सदर कामाचे ठेके देण्यापासून दूर करा. कारण सांगतो की आपल्याला सध्या म्हणजे आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये ही योजना 100% पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि चुकीचं कुठलंही होता कामा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे यांना बदलापूर, ठाणे येथील जनजागृती सेवा संस्थेचा यंदाचा निस्पृह आणि निर्भीड पत्रकारितेचा पुरस्कार सन्मान प्राप्त झाला. मराठी पत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्त हा सन्मान श्री गर्दे यांना प्रदान करण्यात आला. जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर व सचिव संचिता भंडारी यांनी राज्यभरातील विविध वर्तमानपत्रे, वृत्तवाहिनी, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या संपादकांचा सन्मान केला. त्यात धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे यांचा समावेश आहे. समाजातील अन्याय, अत्याचाराविरुद्ध सातत्याने आवाज उठवून सर्वसामान्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल श्री गर्दे यांना जनजागृती सेवा संस्थांतर्फे यंदाचा निस्पृह आणि निर्भीड सन्मान प्राप्त झाला. या संगणकीय युगात महागाईची झळ सोसून आपल्या समाज जागृती करीत आहात. आपल्यासारख्या निस्पृह आणि निर्भीड पत्रकारांमुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ आजही भक्कम आहे. जनसेवेचं व्रत घेतलेल्या आपणासारख्या पत्रकारांच्या सामर्थ्यवान लेखणीला आणखी बलशाली करण्याच्या उदात्त हेतूने हा यथोचित सन्मान करण्यात येत असल्याचं जनजागृती सेवा संस्थेने म्हटलं आहे. या सन्मान प्रित्यर्थ पुरस्कारार्थी मनोज गर्दे यांचा जंगी सत्कार पत्रकार भवन येथे शुक्रवार दिनांक 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पार पडला. या समारंभास पत्रकारितेसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून मनोज गर्दे यांचं अभिनंदन आणि सत्कार करीत शुभेच्छा दिल्या. पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मिलिंद बैसाने यांनी भला मोठा गुलाब पुष्पांचा हार गर्दे यांच्या गळ्यात घालून त्यांचा भव्य सत्कार केला. माता हिंगलाज टीव्हीचे संपादक तथा सुप्रसिद्ध फेटा मास्तर राजेंद्र भावसार यांनी पिवळ्या रंगाचा फेटा मनोज गर्दे यांना स्वतः बांधून शुभेच्छा दिल्या. तसेच रवींद्र आघाव उर्फ गड्ड्या पैलवान, शिवसेना उभाटाचे महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, आवाज पान सेंटरचे हिरामन पाटील, सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी, डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे, धनंजय गाळणकर, मणिबाबा खैरनार यांच्यासह विविध मान्यवरांनी मनोज गर्दे यांचा सत्कार केला. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे मनोज गर्दे यांचा शाल, बुके देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी मनोज गर्दे यांच्या पत्रकारितेतील प्रवासाचा गौरव करीत सांज दैनिक खान्देश मैदानच्या वेगवान घोडदौडीची मुक्त कंठाने प्रशंसा केली. यावेळी पोलीस अधिकारी राजकुमार तपासे, पत्रकार संघ कोर कमिटी सदस्य तथा माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, चंद्रशेखर पाटील, मिलिंद बैसाने, ओम शर्मा, नूरखान पठाण, सुनील पाटील, ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम गरुड, नरेश रावताला, व्यंगचित्रकार राजेंद्र सोनार, ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र पाटील, महिला पत्रकार प्रीतम सूर्यवंशी, पत्रकार संघाचे विद्यमान उपाध्यक्ष अतुल पाटील, सचिव सचिन बागुल, कोषाध्यक्ष तुषार बापना, प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट, कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक मोहन मोरे, रवींद्र नगराळे, पंकज पाटील, पुरुषोत्तम पाटील, वीरेंद्र मोरे, दीपक शिंदे, आकाश सोनवणे, जमील शहा, राकेश गाळणकर, अजिंक्य देवरे, आवेश पठाण, अशोक तोटे, वाल्मिक पाटील, पत्रकार गोरख गर्दे, संजय पाटील, अनीस खाटीक, दिनेश निकुम, दीपक वाघ, कार्यालयीन अधीक्षक सुभाष वाघ आदींसह पत्रकारिता आणि राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मनोज गर्दे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. आणि मग बाकीचे तर मी आवर्जून आज उल्लेख करेन, मनोजी गर्दे फक्त वृत्तपत्रापुरता मर्यादित नाही. मनोजी गर्दे सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी क्षेत्रामध्ये प्रामुख्याने कार्यरत असतात. मनोजी गर्दे हे आज असं व्यक्तिमत्व आहे
पाहिलं ते एक चांगला व्यवसायिक म्हणून तो तुमच्या समोर दिसेल, पाहिलं तर एक जीव लावणारा, एक प्रेमाचा ओलावा देणारा एक तरुण म्हणून तुम्हाला दिसेल, अडलेल्या नडलेल्यांना मदतीचा हात देणारा म्हणून गर्दे मी पाहिला आहे, धार्मिक कार्यामध्ये मंदिर उभारणी करणारा म्हणून गर्दे मी पाहिला आहे. काही बालट येईल, एखादं मोठं संकट येईल तर त्या दिवशी चट्टानासारखा पाठीमागे उभा राहणारा एखादा वार आमच्यासारख्या लहान पत्रकाराच्या अंगावर आला तर वार आमच्या अंगावर येण्याच्या पहिले अंगावर झेलणारा पाहिजे प्रभू रूपी म्हणून गर्दे आम्ही जवळून पाहिलाय. तर आज अशा या आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाला पुरस्कार मिळतोय याचा मनस्वी आनंद आम्हाला आज आहे. जिल्ह्यातील व्यक्तिमत्व आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मनोजी गर्दे यांची आज एका पुरस्कारासाठी निवड झाली. त्याबद्दल आज आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य याच्या वतीने एक छोट्या खाली सत्कार सोहळ्याचे आयोजन केलेले आहे. या छोटेखानी कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो. तसं निष्ठुर, अभ्यासू, निर्भीड याच्या पलीकडे जाऊन मनोजी गर्दे यांनी सार्वजनिक जीवनामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. आम्ही कामगार, कष्टकरी, दलित, शोषित या सर्व 12 बलुतेदारांच्या वसाहतीमध्ये वास्तव्य करतो. तसं पाहायला गेलं तर चितूर हा परिसर जो आहे हा स्लम एरिया म्हणून ओळखला जातो. या स्लम एरियामध्ये पत्रकारिता करून किंवा कार्यालय चालणे सुद्धा नावासाहेब कठीण आहे. तर आणि मुंबई, पुणे या स्पर्धेच्या युगामध्ये रंगीत संगीत वृत्तपत्रांची कार्यालय भर बाजारपेठेमध्ये थाटून धनाढ्य बसलेले आहेत. या परिस्थितीमध्ये आमच्यासारख्या मिल परिसरात एक पेपर चालवणं, वृत्तपत्र चालवणं आणि ते नुसतं चालवणंच नाही ते पळवून दाखवण्याची किमया मनोजी गर्दे यांनी केलेली आहे. अतिशय याला चांगलं स्वरूप देण्याचा यासाठी प्रयत्न केला. आपण कुठल्याही पदावर असताना त्या पदाला न्याय दिला गेला पाहिजे. त्या पदाचं काय काम आहे, काय कर्तव्य आहे, काय जबाबदारी आहे याची पूर्णपणे जाणीव मनोभावना आहे. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने ज्या ज्या पत्रकार परिषदा होतात त्या प्रत्येक पत्रकार परिषदेची बातमी प्रत्येक वृत्तपत्रामध्ये, प्रत्येक चॅनलमध्ये, मीडियामध्ये आली पाहिजे असा त्याचा कटाक्षाने प्रयत्न असतो. इकडे प्रेस संपत नाही तोपर्यंत त्यांची मोबाईलमध्ये बातमी तयार असते आणि जे कोणी काही कार्यालयात उपस्थित राहिले तर त्यांच्यापर्यंत बातमी पोचते आणि बातमी येते. त्याचा परिणाम असा झाला की पत्रकार संघाकडे मोठ्या प्रमाणात पत्रकार परिषदांचा ओघ सुरू झालेला आहे आणि सर्वसामान्य जनतेमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये पत्रकार संघाच्या कार्याला आणि त्याच्या अस्तित्वाला मान्यता मिळण्यासाठी त्याची फार मदत झालेली आहे. अतिशय स्लम वस्तीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केलेली आहे. म्हणून तळागाळाच्या माणसांचे जे प्रश्न आहेत त्याची त्यांना जाणीव आहे. त्यांना योग्य पद्धतीने प्रसिद्ध देण्याचं काम, त्यांच्यावर होणाऱ्या आणि अत्याचार वाचा फोडण्याचं काम मनोदोगती जे त्यांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून ते करत असतात. आणि म्हणून एक असा विचार होता की या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये सायंत्रिक यशस्वी होत नाही. त्याच्यामुळे सायंत्रिक काढायची कोणाची हिंमत होत नव्हती. विभागीय दैनिक होते, जिल्हा दैनिक होते, त्यांची मोलाबली होती. परंतु सम्राज्याचे संपादक असतील मनोभाऊ, नंतर मर्डर असेल, नंतर मनोभाऊने या ठिकाणी जे सायंत्रिक काढलं आणि अतिशय लिडिंग दैनिक आज या शहरामध्ये नावारूपाला ही आलेली आहे. त्याच्यामध्ये खानदेश मैदानचा फार मोठा
हिस्सा आहे आणि अशा पत्रकारितेची दखल घेऊन इथं धुळ्यापासून 300-350 किलोमीटर असणाऱ्या ठाण्याच्या संस्थेने या पत्रकारितेची दखल घेतली आणि मनोज भाऊंना निर्भीड आणि निष्क्रिय पत्रकारितेचा पुरस्कार दिला. हा पुरस्कार अतिशय वाखाणण्याजोगा, आनंददायी आणि सगळ्या पत्रकारांना प्रेरणा देणारा आहे. एखाद्याला पुरस्कार मिळाला म्हणजे फक्त त्याचा सन्मान होतो असं नाही, तर पत्रकारितेत जे लोक काम करतात, नवीन येणारी पिढी असेल त्यांना सुद्धा प्रेरणा मिळते आणि आपल्या पत्रकारितेत जास्तीत जास्त काय चांगलं करता येईल याची विचार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होते. म्हणून नानासाहेब हिरे, मोहन मुले, सोनारजी आमचे टाटा अंबानीच्या पावलावर पाऊल ठेवत पुढे चालणारे आमचे राजूभाऊ, आमचे सहयोगी सदस्य आणि परिवारिक, आमचे बंधू, आम्ही एका ताटात किती वर्ष गेले की आमचा परिवार असा होता की मी, आमचे मिसेस सुनील दादा आणि बाळासाहेब, आम्ही 4 लोक. त्यांच्याकडे जर स्वयंपाक झालेला असला तर आम्ही स्वयंपाक बनवायचा नाही, आमच्याकडे स्वयंपाक असला तर त्यांनी स्वयंपाक बनवायचा नाही. त्यांच्याकडे कामाला नाही होती, स्वयंपाकाला तिला सांगायचे की आमचा स्वयंपाक रेडी आहे, मी तारीच नाही कामाला, स्वयंपाक तयार असायचा. कधीच दुसरं ताट केलं नाही, एकाच ताटाला आम्ही 4 लोक जेवत होतो. असे बरेच वर्षापासून तर आज तागायत आम्ही त्याच पद्धतीने, आणि तो जो चिखलपाण्याचा जो ओलावा असतो त्याच ओलावाप्रमाणे सगळ्यांनी वागलं पाहिजे असं मला वाटतं. ज्या माझ्या आधी वक्ते बोलून गेले त्या वक्त्यांमधून अतुल दादा बोलले, मला असं वाटतं की ज्या पाठावर जी अनेक दैनिक आणि साखळी वृत्तपत्र आहेत त्या वृत्तपत्रांना फाटा देऊन ज्या बिन परिसरातून जी वृत्तपत्र निघाले, आमचा उगम देखील तिथून सुरू झाला. आज नक्कीच श्रमराज्याचे संस्थापक त्यांचं देखील आठवण आज करू इच्छितो. मनोज भाऊंनी बिलकुल जसं आई शिकवते ना 1 0 0 आणि मग तो 1, तसं एक आम्हाला शिकवलेलं आहे. त्या परिवारातून आमची सुरुवात झाली आहे. त्याच परिवारातून बसलेले ज्यांचे आज सत्कार मूर्ती आपले मनोज भाऊ गर्जे या पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत. बऱ्याच लोकांची सुरुवात त्या दैनिकातनं आणि त्या भागातून झाली. तर मला वाटतं की जसं दैनिक स्वराज्य आहे, दैनिक खानदेश मैदान आहे, दैनिक मर्डर आहे, नवराज्य आहे, आम्हालाही असं वाटायला लागलं आता की आम्ही पण परिसरामध्ये त्या भागात जावं, अशा पद्धतीचं वृत्तपत्र या भागात निघतंय. आणि जसा धाक आता बोलताना सांगितलं की नानासाहेब किती प्रश्न विचारले त्याच्यामुळे नानासाहेबांना घाबरतात. नानासाहेब तुम्हाला अजिबात कोणी घाबरत नाही, पण तुमच्या वैचारिकतेचे विचारलेले त्याच्यातले जे प्रश्न असतील त्या प्रश्नांना समोरचे जे सरळतोड जी काही त्यांच्या अंगावरची पूर्ण खाल काढली जाते त्याला ते घाबरतात. तुषारजी बापना आणि समोर बसलेले माझे सर्व पत्रकार बांधव, आज सत्कार मूर्ती मनोज भाऊ गर्जेंचं आमच्यासारख्याने देखील वरिष्ठांनी, आम्ही सिनियर आहोत, वरिष्ठ म्हणजे सिनियर आहोत वयाने, तर त्यांच्याकडनं खरंच काही गुण घेण्यासारखे आहे. तोंडात साखर, डोक्यावर बर्फ आणि ह्या पद्धतीने त्यांची चाललेली वाटचाल, आणि मला वाटतं की त्या वाटचालीने जो पण जाईल तोच बिन परिसरातून सर्व दैनिक जात आहे. त्याच पद्धतीने आपल्याला देखील शिकायचं आहे, त्या पद्धतीने आपण देखील गेलं पाहिजे. मला असं वाटतं पत्रकारिता क्षेत्रामध्ये काय काय जडण घडण घडते आणि करावं लागतं. वृत्तपत्र काढणं सहजासहजी सोपं नाहीये. वृत्तवाहिनी चालवणं, चॅनल चालवणं हे देखील सहजासहजी सहज शक्य नाहीये. आणि इथे सगळे बसलेले बांधव पूर्णतः त्यांच्या पद्धतीने ऍक्टिव्ह आहेत. प्रत्येक गोष्टी घडामोडी त्यांना देखील माहिती आहे की त्यासाठी काय काय करावं लागतं. खिशात पैसे असतील तरी जावं लागतं त्या प्रेसला, नसतील तरी जावं लागतं. ती प्रेस कशी अटेंड करता येईल आणि अटेंड होईल आणि आपल्या वृत्तपत्रामध्ये, आपल्या वाहिनी चॅनलमध्ये ती बातमी कशी येईल याच्यासाठी प्रत्येक पत्रकार हा धडपड करत असतो. ह्या पुरस्काराचं देखील
जो एवढ्या 300-400 किलोमीटरवरून त्या पुरस्कारासाठी मनोज भाऊ गर्डेंची जी निवड झाली, तर त्याच पद्धतीने त्याच मुलाच्या याच्यावर त्यांची निवड होण्यासाठी 400 किलोमीटरवरून त्या लोकांना इथे धावा घ्यावा लागला आणि तो पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळणं देखील सहजासहजी शक्य नसतं आणि पुरस्कार कुणालाही मिळत नसतात. पुरस्कार मिळवण्यासाठी त्याला हातोटी चिकाटी त्यांनी करीत असलेलं कामकाज, कारण सध्या रस्ते नाही आहेत, रस्ते असतील तर त्याच्यावर पायवाट नाहीये आणि पायवाट असेल तर ती पण पुसून टाकलेली आहे. मित्रांनो, आपल्याला सगळा पायवाट तयार करावे लागणार आहे. ते तयार करून जर आपण आपल्या दैनिकामध्ये चॅनलमध्ये वृत्तपत्रात जर आपण जर त्या पायवाट्याने जात असलो खऱ्या अर्थाने प्रामाणिकतेने, तर नक्कीच मनोज भाऊंसारखे आणि जे काही प्रतिष्ठित बसले आहेत मंडळी त्यांच्यासारखे दिवस यायला वेळ लागणार नाही. या पत्रकार संघाबद्दल सांगतो, इथे पायरी चढायला बंदी होती. मी जास्त वेळ घेणार नाही. इथे पायरी चढायला बंदी होती, इथे पुढे बसायला बंदी होती, इथे चांगले कपडे घालून यायला बंदी होती, इथे मागच्या वाकावर बसावं लागत होतं आणि जो प्रश्न विचारायचे नाही अशी पद्धत होती. ही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण ही मोडीच काढली आहे आणि आज प्रत्येक पत्रकाराला या संदर्भातलं स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि या स्वातंत्र्यासाठी काही लोकांनी भरपूर इथे योगदान दिलंय. त्यांचा नेहमी आदर्श आहे, त्यांचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा. या पुरस्काराच्या निमित्तानं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो. एका केसच्या संदर्भात सारा मुलं आहे तो मी सांगून जातो तुम्हाला. अतुल भाऊंचं, आपलं मनोज भाऊंचं प्रथमतः सर्व पत्रकारांतर्फे अभिनंदन. त्यांच्यातर्फे कारण की 350 किलोमीटर दूरवरती ज्या व्यक्तीची पत्रकार क्षेत्रात निवड होते ही खरोखर उल्लेखनीय आहे. 350 किलोमीटर ते अंतर लोकांनी त्यांना सन्मान करावा हे आपल्यासाठी आणि सर्वांसाठी उल्लेखनीय बाब आहे. म्हणजे कुठेतरी पत्रकारिता ही मोठ्या प्रमाणावरती आपल्या धुळ्यात चळवळ जोरात चालू आहे. इथे जमलेले सर्व जे काही मित्रमंडळी आहेत, मी मनोज भाऊंना फार जवळ ओळखलं आहे आणि फार जवळ 1 वर्षापासूनचे मनोज भाऊ माझे मित्र आहेत. पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांनी जे नाव कमवलंय ते खरोखर वाखाणण्यासारखं आहे. आता मी बोर्ड बघितलं की हॉलचं नूतनीकरण केलं, भरपूर काही गोष्टीमध्ये सुधारणा केल्या, त्याच्या पेपरला कशा बातम्या द्यायच्या, कसं हँडल करायचं आणि पत्रकारांचं वजन काय असतं हे लोकांना दाखवायचं. मी एक व्यवसायी पण आहे, मी एक संपादक पण आहे, परंतु काही गोष्टी मी मनोज भाऊकडे शिकत असतो आणि अतुल भाऊकडनं पण शिकत असतो. खरं तर आमचे मनोज भाऊ त्यांचे मोठे भाऊ राजभाऊ माझे मित्र, मनोज भाऊ माझे मित्र नव्हते, परंतु नंतर ज्या वेळेला आमचे काही व्यवहारिक संबंध जुळले, लहान राजभाऊ मोठे आमचे काही संबंध जुळले आणि खरोखर त्याला जवळ बघण्यात आनंद वाटला आणि खरोखर चांगले व्यक्तिमत्व मिळाले आणि आम्हालाही आनंद झाला की तुमच्याबरोबर काम करत असताना की तुम्ही सर्व पत्रकारांसाठी एक आदर्श ठरले की असंच सर्वांचं मान सन्मान तुम्ही उंचवत राहावं आणि धुळे शहराचं आणि आपल्या धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचं नाव प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवावं ही तुमच्याकडे मी अपेक्षा बाळगतो आणि 2 शब्द बोलून आमच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या असं जाहीर करतो. आणि धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने माझा जो सत्कारचं आयोजन केले अतुल भाऊ पाटील सर्व पत्रकार मंडळींनी आणि व्यासपीठावर उपस्थित माझे अध्यक्ष रवींद्र नाना इंगळे, त्यांचे मोठे बंधू सुनील भाऊ पाटील आणि धुळे विभागाचे डीवायएसपी राजकुमार उपासी साहेब, देवेंद्र अण्णा पाटील, सचिव सचिन बाबूस, नूरखान पठाण, विद्यमान उपाध्यक्ष अतुलजी पाटील, तुषार भाऊ बापना आणि एक धुळ्याचे युवा उद्योजक म्हणून पंकज भाऊ वस्तवाल आणि समोर उपस्थित आमचे सर्व पत्रकार बांधवांनो, विशेष सर माझा जो सत्कार
ज्या ठाण्याच्या एका संस्थेने तयार केला. त्यांना मी काल दुपारी 1 वाजता फोन लावला. फोन लावून त्यांना विचारलं की तुम्ही आणि विशेष सर तो पुरस्कार होता, तो पुरस्काराचं माझा रजिस्टर 4 तारखेला 4 जानेवारीला मी ते आणलं घरी आणि मी ते घेऊन दिलं. मला आठवण पडून गेली, कारण आम्हाला इथं 6 तारखेच्या कार्यक्रमाचे नियोजन नानासाहेबांनी मला आणि आमचे मोहन मोरे सर यांनी सांगितलं. त्यामुळे आम्ही कामाला लागलो, त्यावेळी मला आठवण पडून गेली. मी काल दुपारी जेवणाला गेलो, जेवण झालं मी ते मला समोर ते पॉकेट दिलं, घरच्या नावावर पॉकेट 3 दिवसापासून आलेले होते. मी काल घेतलं आणि ऑफिसला आणि आमचे ते कार्यकारी संपादक आहे नरेश राऊतवाला म्हणून त्यांना म्हणून बघा हे पाकिट काय आहे. त्यांनी ते पाकिट उघडलं, त्यात मला त्यांनी एक सन्मानपत्र पाठवून दिलं साहेब त्यांनी, आणि त्यात त्यांनी त्याचा उल्लेख केला की तुम्ही मी त्यांना म्हणलं की फोन लावा. म्हणून तुम्हाला पुरस्कार दिला आहे कोणत्या कारणाने म्हणा, मी तुम्हाला ओळखत नाही. ते म्हणाले की मग तुम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ चे काम अतिशय चांगल्या पद्धतीने करतात. एका खानदेशातलं एक वर्तमानपत्र जे तुम्ही जे चालवता एक श्रम मीडियातून, आणि त्या श्रम मीडियातून स्वर्गवासी श्री मनोहरजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 1996 मध्ये ती पत्रकारिता सुरुवात केली. त्यावेळेस अतुलचा काही संबंध नव्हता. त्या परिवारात आमचे बाळासाहेब पाटील म्हणून मोठे बंधू होते, सुनील रोह पाटील, आणि आमचे माझे बंधू राजेंद्र गर्दे. इथून आम्ही पत्रकारिता सुरुवात केली. सर 98 आम्ही स्वतःचं दैनिक सुरू केलं. ते दैनिक मर्डर नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं. समाजात आमची टिंगल टावळी करण्यात आली की मर्डर नावाचं वर्तमानपत्र चालेल कसं. तर साहेब अतिशय आम्ही कष्टाने मर्डर नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं. ते वर्तमानपत्र आज अतिशय चांगल्या प्रकारे या जिल्ह्यात ती शिकवण जी आम्हाला दिल्याची स्वर्गवासी मनोहर पाटलांनी ते कसे बोलायचे, कशी बातमी लिखाण करायची त्यांनी आम्हाला सुरुवात केली. आज आम्ही त्यांना स्मरणात आहोत. अजून मी संस्थेला एक प्रश्न विचारला की बाबा माझं काही कारण नसताना तुम्ही पुरस्कार दिला. त्यांनी सांगितले की तुमचे जे वर्तमानपत्र आहे तुम्ही एक चांगला समाज हिताचा कार्यक्रम चांगल्या हिताचे काम करत आहे, दीनदलितांना गोरगरिबांना न्याय देण्याचं काम करत असतात, त्यामुळे तुम्हाला हा पुरस्कार जाहीर केला आहे. आमचं वर्तमानपत्र माझं स्वतःचं खांदेश माझ्या नावाचं वर्तमानपत्र मी 2014 जन्माला घातलं. त्यावेळेस एक तर अतिशय श्रम मीडिया आजही त्या एरियामध्ये कामगार कष्टकरी लोक राहतात. माझे वडील ते कामगार होते आणि इंटकचे पुढारी म्हणून एक नावालिक होते, आणि माझ्यासोबत जे काम करताय प्रकाश नाना शिरसाट ज्या ठिकाणी पत्रकार परिषद आहेत जो पत्रकार परिषद घेणार सर्वात पहिले मला सांगायचा बाबा मी फक्त तुम्हाला तर काही नाही पण प्रकाश नाना शिरसाटांनी असं काम तर ते म्हणाले नाही अहो म्हणजे ते प्रश्न पण विचारतात, ते चांगलेच प्रश्न विचारतात, म्हणजे त्यांचा 10 टिक्का जबरदस्त आहे. साहेब वर्तमान हे जे पत्रकार भवन आहे त्या पत्रकार भवनात एक मोठा वासा आहे. त्या ठिकाणी मी जर 3 वर्षापूर्वी पत्रकार संघ जॉईन केला नाही तर माझा काही कार्यक्रमाचा संबंध नव्हता. मी येतही नव्हतो. मी फक्त पत्रकार परिषद असतो तेवढा पुरता यायचो, निघून जायचो. आणि अतुल मला ज्या इकडे नानांनी फोन केला की तुम्ही आमच्याबरोबर काम करा. आम्ही म्हणतो यार काय काम करायचे, म्हणजे मोठे लोक आहेत, आम्ही घाबरायचो. मग आम्ही सुनील भाऊ पाटलांना बोललो, सुनील भाऊ आम्हाला बोलताय काय भाऊ का. ते म्हणाले तुम्ही वेळे, तुम्ही दोघं जण वेळे, तुम्ही पत्रकार क्षेत्रावरती या, पत्रकार क्षेत्रात कसं काम करतात कसं करतात या. साहेब त्या दिवसापासून 3 वर्षापासून इथं आलो. एक पत्रकार संघाच्या नावारूपाला एक पत्रकार संघ फार खड्ड्यात होतो. त्या खड्ड्यातून वर आणण्याचं काम मी केलं. माझ्या याच्या स्पर्धात तरी पूर्ण खर्च मी केला. आणि पत्रकार परिषद जी इथं आयोजित असते पत्रकार घेणाऱ्याला काय एकच इच्छा की आमच्या बातम्या सर्व दैनिकाला प्रसिद्ध व्हावं. माझे आटापिटा तो असायचा की इथं पत्रकार परिषद झाली ती बातमी लगेच फ्लॅश व्हायचं. इथं ह्या पत्रकार ज्या लोकांनी पत्रकार परिषद घेतली त्याच्या दुसऱ्या दिवशी बातमी फ्लॅश होती. हा एक पत्रकार संघाचा दबदबा आहे. आणि आज माझा खरंच माझा पत्रकार संघटनेने माझा सत्कार केला, माझं स्वागत केलं. मी
सर्व मंडळींचे, नानासाहेब असो, रवींद्र जिंगळे असेल, डॉक्टर बेडसे, राकेश गाळणकर, सुलक्षी मॅडम, यशवंतदादा येवलेकर आणि आमचे गुरुवरे हे मोहन भाऊ मोरे यांचं नेहमी वेळोवेळी मार्गदर्शन असतं. तिथं आकाश असेल, मधुकर मिस्त्री, पुरुषोत्तम, जमीनभाई या सर्वांच्या मदतीने साहेब हा पत्रकार संघ चालला आहे. मी या सर्वांचा माझा सत्कार केला, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार आहोत. आणि तुम्ही जे सत्कार केला माझ्या ऋणात असेल, मी कधीही तुम्हाला विसरणार नाही. आणि विषय आता मी आज या इकडे एक सांगतो की लवकरच आपल्याला पत्रकार संघामार्फत एक विमा काढायचा आहे. जे फील्डवर काम करणारे लोक आहेत सर्वांचा विमा काढून आपल्याला काढायचा आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे तालुक्यातील गोंदूर येथील प्रमोद रमेश पाटील या सेवानिवृत्त जवानाचं सकाळी व्यायाम करताना आलेल्या ब्रेन स्ट्रोकमुळे निधन झालं. त्यांच्या या दुर्दैवी निधनानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर गोंदूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी प्रमोद रमेश पाटील यांना सलामी दिली. गोंदूर येथील सर्वसाधारण कुटुंबातील जवान प्रमोद रमेश पाटील वय 41 हे अतिशय कठीण परिश्रम करून सैन्य दलात दाखल झाले होते. तब्बल 20 वर्षे देशातील विविध ठिकाणी खडतर ठिकाणी आपलं कर्तव्य पार पाडून देश सेवा करून 1.5 वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त होऊन घरी परतले. मात्र दिनांक 7 जानेवारी रोजी पहाटे व्यायाम करीत असताना ते चक्कर येऊन पडले. यावेळी त्यांना परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात दाखल केलं. सुरुवातीला धुळे आणि नंतर नाशिक येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. दिनांक 10 जानेवारी रोजी सकाळी त्यांचं निधन झालं. त्यांच्यावर गोंदूर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. प्रमोद पाटील हे सेवानिवृत्त होऊन घरी आल्यावर शेती कामातही कुटुंबाला मदत करीत असत. त्यांनी मुंबई पोलीस दलात मैदानी चाचणी पूर्ण केली होती. ते आता अंतिम पेपरची तयारी करीत होते. मात्र त्यांना काळानं हिरावून नेलं. प्रमोद पाटील हे धुळे शहरातील सुंदरनगर येथे वास्तव्यास होते. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.